नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 29 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आज प्रेक्षकांना एपिसोड खरंच लवकर आलेला आहे. आता आपण पाहतो की रात्रीची वेळ झालेली असते, सगळे सुभेदारांना डिनर करत असतात, म्हणजे सगळे जेवणाच्या तयारीतच असतात. आणि प्रिया दरवाजामध्ये आई प्लीज दार उघड आई म्हणून जोरात दरवाजा जो आहे तर तो ठोठवत असते. आता सगळेजण तिच्याकडे खूप दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतात, पण प्रिया जी आहे तर ती कोणाला ऐकतच नसते. प्रिया म्हणत असते कोणाला नाही, पण अश्विनला तर माझी नक्कीच दाई येणार आहे. बघ बघ आई तू बाहेर येऊन तर बघ, अगं आई माझ्या अंगावरती रॅश पडेल ग आता. म्हणून प्रिया काय नाटकं करायला लागते आणि लगेचच म्हणते अश्विन प्लीज दार उघड रे, अरे निदान एक घोट पाणी तरी द्या यार कोणीतरी, असं म्हणत असते. आता प्रतापराव म्हणतात कल्पना तन्वी जे काही वागली ना त्यात तिचा दोष आहे संपूर्णपणे. आणि पुढे म्हणतात की आपण तिच्यावरती प्रेम केलं ही आपली ना खूप मोठी चूक होती असं म्हणूयात आणि आपण विसरून जाऊयात. प्रतापराव आता कल्पनाताईंना समजावून सांगत असतात. प्रिया इकडे पुन्हा ओरडायला लागते आई बाबा अश्विन प्लीज तुम्ही दार उघडा, अस्मिता दार उघड गो प्लीज म्हणून नाटक करायला लागते आणि म्हणते की प्लीज माझ्यावरती ना एवढे कठोर होऊ नकात ना, दार उघडा ना. अर्जुन म्हणतो ही काय आता अशीच रात्रभर दारू वाजवत बसणार आहे का. आणि प्रिया म्हणत असते अरे निदान पाणी तरी देणार आहे प्लीज दार उघडा. अस्मिता आता इरिटेट होते आणि ती म्हणते की या आवाजाने ना आता माझं डोकं दुखायला लागलेलं आहे आणि म्हणते की ह्याच्यामुळे ना बाळ उठायला नको म्हणजे झालं. आता अस्मिताला सुद्धा नाही हिचा आवाज सुद्धा ऐकायला नको वाटत असतो. इकडे प्रिया म्हणत असते जोरजोरात दार वाजून अश्विन दार उघड रे. प्रिया म्हणत असते की अश्विन दार उघड प्लीज. आता सायली रागाने जाते आणि दरवाजा उघडते तर लगेच प्रिया म्हणते नशीब थँक्यू सायली थँक्यू म्हणून आतमध्ये यायला लागते. सायली म्हणते आत यायचं नाहीस तो, आत यावी म्हणून मी दरवाजा उघडलेला नाही आहे. सायली आता तिला खूप रागवून बोलते. आता बघा सायली पुढे म्हणते की तू बाहेर गेल्यानंतर आम्ही किती सुखामध्ये आहोत ना हे तुला दिसावं म्हणून आम्ही दार उघडलंय मुद्दा म्हणते असं सायली सांगते. पण खरं तर नाही या सुभेदारांना तिचं तोंड बघावं लागतंय. सायली पुढे म्हणते की जर का तू घरामध्ये एक पाऊल जरी टाकलंस ना तर आहे यापेक्षा तुझी आणखीन वाईट परिस्थिती मी करून ठेवीन. आता सायलीने अशी चांगलाच दम भरला आहे या प्रियाला. आता प्रिया दरवाजाच उभारते, अजिबात आतमध्ये येत नाही. आता सायली पुन्हा डायनिंग टेबलकडे जाते आणि आता अर्जुनला जेवायला वाढत असते. आणि या प्रियाला इतका राग आलेला असतो ना तिला, कारण बाहेर ना बसून ढास चावत असतात त्याच्यामुळे ही सुद्धा इरिटेट झालेली असते प्रिया. आणि आता आपण पाहतो की सायली जेव्हा जेवायला वाढते अर्जुनला तेव्हा अर्जुन आहे ना वातावरण बदलण्यासाठी म्हणून आहे ना खूप प्रयत्न करायला लागतो. आता अर्जुन एक घास खातो आणि म्हणतो की वा 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 बायको खरंच खूपच छान झाली ग भाजी, आजची भाजी तर रोजच्यापेक्षा ना खूपच टेस्टी झाली आहे भाजी, अगं तू पण बस ना जेवायला. तर सायली म्हणते नाही तुमचं होऊ देत मग मी जेवीन सावकाश. आता अर्जुन प्रियाकडे बघत असतो आणि म्हणतो की बरं फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ना, आणि नाही कसं आहे ना की इतकं टेस्टी जेवण जेवल्यानंतर आईस्क्रीम तर व्हायलाच पाहिजे. मुद्दाम प्रियाला जळवण्यासाठी असं अर्जुन म्हणत असतो की जेणेकरून की तिला घराच्या बाहेर काढून आम्ही खूप सुखात हे दाखवण्यासाठी. पण बघा कितीही केलं तर आता कल्पनाताई आणि प्रतापराव हे दोघीजणी सुद्धा अजूनही सॅडच असतात, कारण त्यांचा मुलगा अश्विन अजून जेवलेला नसतो ना म्हणून. आणि इकडे प्रिया म्हणत असते की मला बाहेर ठेवून यांची ना हिंमत जास्तच वाढलेली आहे, किती निर्दयी माणसं आहे ती असं प्रिया म्हणायला लागते. आता बघा पुढे प्रिया म्हणते की मला असं इथं उपाशी आहे हे बघून जेवणावरती चांगला ताव मारतायत आणि त्यांच्याकडं रागाने बघायला लागते आणि म्हणते की यांना तर इतर वेळेस गोरगरिबांच्या जेवणावळी उठवायच्या असतात पण स्वतःच्या सुनीला यांना 2 घास सुद्धा देता येत नाहीत, काय माणसं इथे असंही प्रिया मनातल्या मनात म्हणत असते दाराच्या बाहेर उभारून. आता अर्जुन बघतो तर त्याचे मॉम आणि डॅड दोघेही ना अगदी अस्वस्थ असतात आणि बेचैन असतात. आता अस्मिताला सुद्धा अक्षरशः घास जात नसतो, सगळेजण जेवणाच्या ताटावर नुसते बघत बसलेले असतात. अर्जुन म्हणतो मम्मा अगं जेवत का नाही आहेस जेवणा म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात नाही नको रे भूक नाही आहे मला म्हणून. आता असं म्हटल्यानंतर खरंच सायलीला सुद्धा वाईट वाटतं. सायली म्हणते आई बाबांना जेवण जाणारच नाही ना, कारण अश्विन भाऊजी अजून कुठे जेवलेले आहेत म्हणून. आणि आता अर्जुनला सुद्धा हे कळतं की आपण अश्विनला आता जाऊन जेवायला घेऊन यायलाच हवं म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात अश्विन खरंच खूप हळवा मुलगा आहे, छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा अगदी मनाला लावून घेतो. आणि पुढे कल्पनाताई म्हणतात आणि आता तर त्याच्यावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. अर्जुन अस्मिता या सगळ्यांना ना आता खूप वाईट वाटत असताना ही सायली रागाने प्रियाकडे पाहत असते. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं तू तरी जाऊन बघ तो जेवायला येतोय का. कल्पनाताई म्हणतात अहो मी त्याला विचारलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला. अहो आतापर्यंत मी त्याला खूप वेळा विचारलं, मी त्याला कितीतरी वेळा सांगितलं की प्लीज अर्जुन प्लीज अश्विन जेवायला बाहेर ये म्हणून, पण तो ऐकायलाच तयार नाही आहे असं कल्पनाताई सांगत असतात. आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. कल्पनाताई म्हणतात मी त्याला एवढं सुद्धा म्हणाले की तुझ्या रूममध्ये मी जेवणाचं ताट घेऊन येते तर हे असं अश्विन नकोच म्हणतोय. आणि बिचाऱ्या कल्पनाताईंना खूप वाईट वाटत असताना प्रिया लगेच म्हणते आणि हे म्हणे खूप लोक सुखात आहेत, आता या अश्विनचाच मुद्दा उचलून धरायला हवा आहे तरच ना मला घरामध्ये जाता येईल. ही प्रिया ना बापरे अक्षरशः घराबाहेर काढले ना तरी सुद्धा ना ही प्लॅनिंग
प्लॉटिंग करायचं काही सोडत नाही. सायली म्हणते मी जाऊन अश्विन भाऊजींना बोलवून येऊ का? तर प्रिया ओरडायला लागते अश्विन माझ्याशिवाय जेवायला कसा येईल म्हणून लागते ड्रामा करायला, मोठ्या मोठ्या आवाजात बोलायला लागते आणि म्हणते तुम्ही त्याला कितीही भडकवण्याचा प्रयत्न केलात ना तरीही त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही मला छळताय ना याचा त्रास होतोय त्याला आणि म्हणूनच तो येत नाही आहे जेवायला असं म्हणत असते. आणि दारात उभारून म्हणते की तो तुमच्या आनंदामध्ये ना आता कधीच सहभागी होणार नाही आहे कारण तुम्ही ना मला खूप त्रास देत आहे. आता घरात तर सगळ्यांचा ना इतका राग येत असतो. अर्जुन तर ना अक्षरशः उठायला लागतो की तिला जाब देण्यासाठी, पण सायली त्याला थांबवते आणि म्हणते दुर्लक्ष करा तिच्याकडे, कारण काय की आता तिच्या आपल्या आयुष्याशी तिचा काही संबंध नाही आहे ना हे आता दिसू दे तिला ही कळू दे की आपण तिच्याकडे किती दुर्लक्ष करतोय ते. असं म्हणल्यानंतर अर्जुन थांबतो आणि म्हणतो की डॅड मम्मा मी ना जाऊन अश्विनशी बोलतो म्हणून. प्रतापराव म्हणतात जा बघ तुझं तरी ऐकतोय का अश्विन आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की डोंट वरी, त्याला कसं समजवायचं ना ते मला माहिती आहे. कसं आहे ना की शेवटी भावाच्या गोष्टी ज्या आहेत ना किंवा भावाचे सिक्रेट हे भावाभावांनाच माहिती असतं. आता विमल म्हणते अर्जुन दादा अश्विन भाऊजींसाठी थोडंसं वरण भात देऊ का मी कालून? अर्जुन म्हणतो नाही नको विमलताई, मला माहिती की त्याला काय हवं आहे ते. अस्मिता म्हणते अरे तू नको जाऊस तो उगीच तुझ्यावरती चिडचिड करेल. अर्जुन म्हणतो की नाही थांब. आता असं म्हणून अर्जुन किचनमध्ये जातो आणि आता अश्विनसाठी ना अर्जुन स्वतःच्या हाताने सगळ्या भाज्या वगैरे कट करतो. त्या ब्रेड घेतो, ब्रेडला आता हे शिया बटर लावतो आणि मस्त असं सँडविच बनवून देतो. जसं अश्विनला आवडतं ना एक्स्ट्रा बटरवालं सँडविच अगदी तसं सँडविच बनवून घेतो. कारण फक्त अर्जुनच माहिती असते की हे जी सँडविच आहे तर ते अश्विनला कशा पद्धतीचं आणि कसं आवडतं ते. म्हणून आता बघा अर्जुन आहे ना अश्विनसाठी सँडविच बनवून घेऊन येतो. अर्जुन आता सँडविच घेऊन आल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी आलोच अश्विनच्या रूममधून. तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन आता अश्विन हे सगळं खाईल ना रे? अर्जुन म्हणतो हो खाईल पण आणि तो बाहेर सुद्धा येईल, तू काळजी करू नकोस. आणि इकडे प्रिया ना अर्जुनकडेच बघत असते आणि तिला वाईट वाटत असतं की आता अर्जुन अश्विनला समजावायला जातोय म्हणून. आता अर्जुन जातो अश्विनच्या रूममध्ये. प्रिया इतकी बघत असते ना की बस सायली म्हणते की आई काळजी करू नकास, अश्विन भाऊजी यांचा शब्द ना खाली पडू देणार नाहीत म्हणून कल्पनाताई आणि प्रतापराव यांना ना समजावून सांगत असते सायली म्हणते हे आहेत ना अश्विन भाऊजी यांना खायला सुद्धा घालतील आणि अश्विन भाऊजींना बाहेर सुद्धा घेऊन येतील. तर प्रिया म्हणते अश्विन माझ्यासमोर जेवणं शक्यच नाही, मला आत येऊ द्या मी बोलते त्याच्याशी. आणि उगाचच केल्याने प्रयत्न करत असते आणि म्हणते की त्याला ना अश्विनला फक्त मी समजवू शकते, अर्जुन नाही समजवू शकत. आणि आता प्रतापरावांना तर ना खरंच इरिटेट व्हायला लागतं. तर हिचं बोलणं हिचा आवाजसुद्धा घरामध्ये कोणालाही नकोसा असतो. आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन अश्विनच्या रूममध्ये जातो. त्याने ते भरपूर बटर घालून सँडविच बनवले ना तर ते घेऊन जात असतो. आता अश्विन रूममध्ये ना असा खाली बसलेला असतो, अगदी कपाटाला टेकून एकदम दुःखी झालेला असतो बिचारा. आता अर्जुन आल्यानंतर अश्विन म्हणतो की दादा प्लीज मला ना थोडं एकटं राहायचं आहे म्हणून, पण अर्जुन काही त्याला आज एकटं सोडत नाही. आता बघा अर्जुन आज इतकं छान समजावतो ना अश्विनला. अर्जुन आता खाली बसतो आणि त्याच्यासमोर ते सँडविचची प्लेट समोर ठेवतो आणि म्हणतो हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. तर अश्विन म्हणतो की नको आहे मला म्हणून. अर्जुन म्हणतो अरे मी बनवलं हे सँडविच तुझ्यासाठी आणि म्हणतो की तुला आवडतं ना, अगदी तसंच बनवलं, एक्स्ट्रा बटर लावून आणलेलं आहे. आणि अर्जुन इतकं छान समजवतो ना अश्विनला आणि म्हणतो की बघ मी तुझं ना फेवरेट सँडविच आणलेलं आहे. अश्विन म्हणतो नको आहे मला, जाणार नाही आहे मला आता ते. आणि असं म्हणल्यानंतर अर्जुनला खरंच वाईट वाटतं. आता अर्जुन काय करतो की त्याच्याजवळ खाली मांडी घालून बसतो. आता अर्जुन तिथेच बसतो आणि म्हणतो की तुला आठवतंय का अश्विन मी जेव्हा US जाणार होतो ना त्यावेळेस सुद्धा तू असा चिडून रुसून फुगून माझ्यावरती ना असा इथेच येऊन बसला होता, अगदी सेम असाच म्हणून. कारण अर्जुन अमेरिकेला चाललेला असतो ना त्यावेळेस. अर्जुन म्हणतो की तू इथेच बसला होता आणि त्यावेळेस ना कोणाशी बोलत नव्हतास तू. आणि पुढे अर्जुन त्याला समजावतो की मी जातोय म्हणून ना तुला राग आला होता, तुला असं वाटत होतं की तू एकटा पडलायस की काय म्हणून. शिवाय डॅडसुद्धा तुला ओरडले होते ना त्यावेळेस मी तुला असंच भरपूर बटर लावलेलं सँडविच बनवून तुझ्यासाठी घेऊन आलेलं होतं. आठवतंय का रे तुला? त्यावेळेस ना तू मला घट्ट मिठी मारली होतीस आणि मला काय म्हणाला होतास? मला म्हणाला होतास की दादा तू जाऊ नकोस ना रे मला सोडून, मी तर एकटा होईन ना, नको ना जाऊस तू मला सोडून. आणि पुढे अर्जुन म्हणतो की त्यावेळेस ना तुला तुझ्या मनातली अश्विन मला गालमेल सांगता येत नव्हती रे. त्यावेळेस ना तू खूप रडला होतास, खूपच रडत होतास त्यावेळेस. आणि मग मी तुझी समजूत काढली आणि तुला मनवलं आणि मी तुला सांगितलं की मी कायमचं जात नाही आहे, मी फक्त शिकण्यासाठी म्हणून जातोय. आणि आपण दोघं शिकलो आणि आपल्या मम्माला आणि आपल्या डॅडला किती आनंद होईल, ते किती खुश होतील. मग तेव्हा कुठे तू हसलास आणि तुलाही बरं वाटलं आणि मग तू मला म्हणालास की हे बघ मी डॉक्टर होणार आहे आणि तू सुद्धा इंजिनियर व्हायचं म्हणून. आणि मग आठवतंय का तुला त्यावेळेस मी तुला काय म्हणालं होतं की मी म्हणालं होतं की मला इंजिनियर नाही मला लॉयर व्हायचं आहे. तेव्हा रडता रडता सुद्धा तू मला काय म्हणाला होतास? तू मला म्हणाला होतास की हे बघ दादा तू मोठा झालास की मग तू काळा कोट आणि मग मी पांढरा कोट घालणार, हो की नाही. आणि या सगळ्या लहानपणीच्या आठवणी अर्जुन आता अश्विनला सांगून हसवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्जुन आता म्हणतो
की अश्विन आज पुन्हा परत तशी मिठी मारणार नाहीस का रे मला म्हणून. तर अश्विनला आज खरंच इतका मोठा धक्का बसलेला असतो ना, अश्विन अक्षरशः अर्जुनकडे बघत पण नाही. अर्जुन म्हणतो अरे एकदा मिठी मार ना मला, तुझ्या मनामध्ये जे काही घुसमट चालू आहे ना ती एकदा सांगणार आहे मला अश्विन प्लीज, असं म्हणून अर्जुन आता अश्विनला समजावत असतो. इकडे प्रिया लगी म्हणत असते ना त्याची वाट बघून काही उपयोग नाही आहे, अश्विनचं ना माझ्यावरती प्रेम आहे, तुम्ही त्याला माझ्यापासून तोडण्याचा का प्रयत्न करताय म्हणून लागते ना ओरडायला जोरजोरात. आणि एवढ्या मोठ्या आवाजात बोलत असते की अस्मिताला त्रास होत असतो. प्रिया म्हणत असते मान्य आहे मला की मग अश्विन चिडलाय माझ्यावर, पण त्याचा राग आहे ना फार वेळ टिकणार नाही आहे. एव्हाना त्याला जाणवलं सुद्धा असेल की तो माझी साथ कधीच सोडू शकत नाही आणि म्हणून तो बाहेर येत नाही आहे, म्हणून ही काही बडबड करायला लागते बाहेर. आता प्रतापराव म्हणतात आता हिच्याकडे ना दुर्लक्षसुद्धा करता येत नाही आहे आणि म्हणतात की तन्वी जरा गप्प बस बरं, आणि तिला रागवतात आणि म्हणतात की आमचा मुलगा इतका मूर्ख नाही आहे की तो तुला अजूनही साथ देईल म्हणून. प्रिया म्हणते बाबा तुम्ही बघाल अश्विन मला मानाने आत घेऊन येईल आणि आम्ही दोघं तुमच्या समोर बसून जेवू म्हणून. बापरे, नालायकपणाचा कळस असते ही प्रिया. आणि म्हणते की नाहीतर ना आम्ही दोघीसुद्धा उपाशी राहू आणि जेवढं तर तुमच्या समोर जेवण करू म्हणून. तर सायली मनात म्हणते बाहेर या अश्विन भाऊजी आणि प्रियाच्या समोरच तुम्ही जेवून दाखवा, तरच तिला कळेल की तुम्ही यावेळेला तिला माफ नाही करत आहे म्हणून. आणि प्रिया पुन्हा दारातच अशी उभी राहून हे सगळं पाहत असते. आपला आता पुन्हा सीन दाखवलेला आहे अर्जुन आणि अश्विनचा. अर्जुन म्हणतो की ठीक आहे अश्विन, हे बघ मला माहिती की तुझ्या बाबतीत जे काही झालं ना ते खरंच खूप वाईट आहे रे. अरे पण असं नाही ना करायचं आहे बघ, कोणाच्याही बाबतीत असं घडून असं घडलं आहे तुला, मला मान्य आहे, पण काहीतरी बोलणार आहे अश्विन प्लीज, काहीतरी बोल ना. म्हणून आता अर्जुन पण रडायला लागतो. जसं अश्विन रडतो ना तसंच अर्जुन पण रडायला लागतो. आता अश्विन रडतो हे बघितल्यानंतर अश्विन लगेचच आहे ना अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की दादा मला माफ कर रे दादा, आय एम व्हेरी सॉरी असं म्हणून खूप रडायला लागतो. आता अर्जुन पण रडत असतो आणि अश्विन पण. आता अश्विन म्हणत असतो दादा मी तुझ्याशी आणि सायली बहिणीशी खरंच खूप वाईट वागलो, सो सॉरी, आय एम सो सॉरी म्हणून खूप रडायला लागतो. आणि म्हणतो की त्या तन्वीची बाजू घेऊन मी तुम्हा सगळ्यांशी सतत भांडत राहिलो, सतत मी तुमचा रागराग करत राहिलो. आणि म्हणते की ती मुलगी माझ्याशी सतत खोटं बोलते हे मला जाणवत होतं रे दादा, पण तरीसुद्धा मी तिची बाजू घेतली. आणि पण ती तन्वी मला एवढा मोठा माझा विश्वासघात करेल तन्वी असं मला कधीच वाटलं नव्हतं रे दादा. म्हणून अश्विन अक्षरशः दाईमुखून रडायला लागतो. आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं अश्विन रडतोय म्हणून. आणि अश्विन म्हणत असतो दादा माझं खरंच खूप चुकलं रे. अर्जुन म्हणतो अश्विन अरे तुझं प्रेम होतं तिच्यावरती, तुझा विश्वास होता, पण त्याचा तिने गैरफायदा घेतला रे. आणि म्हणतो की तुझी चूक नाही रे अश्विन, प्लीज सावर स्वतःला. अरे बघ ही सगळी चूक आहे ना तर ती त्या मुलीची आहे, तू नको स्वतःला त्रास करून घेऊन. आणि आता अर्जुन म्हणतो त्याला की हे बघ उठ अश्विन उठ म्हणून. आता त्याला उठवतो, त्याला खूप समजावतो. आता अर्जुन अश्विनचे डोळे पुसतो आणि त्याला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासाठी सँडविच आणलंय ना म्हणून दाखवत पण असतो. आणि आता अश्विनचा हातात घेऊन म्हणतो की बघ खरं कळले ना आता तुला हे सगळं, मग आता तिच्यासाठी स्वतःचं फ्युचर अजिबात स्पॉईल करू नकोस तू. आणि म्हणतो की तिचं काय करायचं ना ते आता आपण नंतर बघूयात, पण तू अगोदर शांत हो. आणि असं अर्जुन त्याला खूप समजावतो. आणि पुढे म्हणतो की मॉम डॅड आज सगळेजण ना तुझी खूप वाट बघतायत. आणि आता ती सँडविचची प्लेट हातात घेतो आणि म्हणतो की चल आता आधी थोडंसं तू खाऊन घे बरं. आता अश्विन म्हणत असतो की नाही नको म्हणून, तर हे अर्जुन त्याला जबरदस्तीने खायला घालतो आणि म्हणत असतो की प्लीज खा ना म्हणून. अगदी त्याच्या तोंडासमोर ते सँडविचचं बाईटच असं पकडतो. आता अश्विन एक घास खातो पण त्याला काही जास्त हे सँडविच आवडत नाही, तरी ही बिचारा आपला रडत ते सँडविच खातो. आणि आता अर्जुनला तेव्हा कुठं बरं वाटतं की अश्विनने त्याच्या हातचं खाल्लं ते. अर्जुन म्हणतो अश्विन तू डॉक्टर आहेस ना, काय रे खरंच डॉक्टर आहेस ना, आणि इतकं ब्रेडला बटर लावलेलं कुणी खातं का, कोलेस्ट्रॉल वाढेल ना तुझं. तर अश्विन म्हणतो डॉक्टरच्या जागी असतो आणि भावाच्या जागी असतो. आज हे सँडविच जे आहे ना तर ते माझ्या भावाने बनवलेलं आहे, त्यामुळे मी तर हे सँडविच मी खाणारच असं अश्विन सांगतो. तेव्हा अर्जुनला ना खरंच खूप आनंद होत असतो जेव्हा अश्विन असं सँडविच खातो. आणि म्हणतो अश्विन पुढे म्हणतो की फार बरं लागत नाही आहे तरीही ढकलेन म्हणतोय मी. अर्जुन म्हणतो की काय, आणि खूप हसायला लागतो. आणि अर्जुन म्हणतो की गुड बॉय म्हणून सगळं सँडविच आता अश्विनला भरवतो. आता अश्विन जेव्हा सँडविच खातो ना त्यावेळेस अर्जुन म्हणतो शांत झालाच ना रे आता म्हणून. आणि म्हणतो की चल मम्मा डॅड आणि अस्मिताई आपण तिघेजण सुद्धा ना खरंच खूप टेन्शनमध्ये आहेत आणि आता आपण बाहेर जाऊयात म्हणून. असं म्हटल्यानंतर आपल्याला इकडचा सीन दाखवलेला आहे आता या सायलीचा. तर सायली बराच वेळ झालं वाट बघत असते की हे दोघेजण बाहेर कधी येत आहेत म्हणून, पण अजून हे काय आलेले नसतात. मग सायली म्हणते आई मी एकदा अश्विन भाऊजींच्या खोलीमध्ये जाऊन बघू का. तर कल्पनाताई म्हणतात हो जा, कदाचित तुझं ऐकून तो बाहेर तरी येईल म्हणून. आता प्रिया म्हणते कशाला उगीच खोटी आशा लावून बसताय तुम्ही. आणि म्हणायला लागते की अश्विन बाहेर आला ना तर फक्त आणि फक्त माझ्यासाठी म्हणून तो बाहेर येईल, माझ्यासाठी म्हणून भेटायला येईल आणि माझी ओढ वाटते ना म्हणून तो बाहेर येईल, नाहीतर तो
अजिबात येणार नाही. म्हणून आहे ना हे जे अजूनही गैरसमजच असतात, पण आज आता ना तिचा हाही गैरसमज दूर होतो. आता प्रिया म्हणते, सायली अगं तूच आता समजाव ना सगळ्यांना, अश्विनचं माझ्यावरचं प्रेम जे आहे ना तर ते कधीच कमी होणार नाही. आता इतक्यातच अश्विन तिथे येतो आणि म्हणतो की हा तुझा गैरसमज आहे तन्वी, आणि अर्जुन पण त्याच्यासोबत बाहेर येतो. अस्मिताला तर खूप भारी वाटतं. आता अश्विन आणि अर्जुन बाहेर आल्यानंतर प्रिया लगेच म्हणायला लागते, अश्विन अश्विन. आता अश्विन म्हणतो, हो माझं तुझ्यावरती प्रेम होतं, आता नाही आहे. आणि म्हणतो की अगदी मनापासून वेड्यासारखं आणि आंधळं प्रेम होतं माझं तुझ्यावरती. प्रिया गप्प उभारून सगळं ऐकत असते. अश्विन तिला खूप बोलतो. अश्विन पुढे म्हणतो की माझं तुझ्यावरती इतकं प्रेम होतं की मी तुझ्या विरोधात कधीच कोणाचं एक शब्दही ऐकून घेतला नाही. मम्मा, डॅड, सायली वहिनी, अर्जुन सगळेजण वेळोवेळी माझे डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण तरीही ना मी तुझी बाजू घेत होतो. अश्विन आता या प्रियाला सांगायला लागतो. पुढे बघा अश्विन म्हणतो की पण आज तू माझ्या पाठीमध्ये जो खंजीर खुपसलायस ना तर ती जखम मात्र आता भरून येणार नाही हां. आणि असं म्हणल्यानंतर प्रियाला ना बरोबर समजतं. पुढे आता अश्विन म्हणतो की माझ्या मनामध्ये तुझी जी जागा होती ना ती मात्र आता तुला परत कधीच मिळणार नाही. प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. इकडे कल्पनाताई, प्रतापराव, अस्मिता या तिघांच्याही चेहऱ्यावरती आनंद झालेला असतो की आता अश्विन या प्रियाला आता कायमस्वरूपी विसरायला तयार आहे म्हणून. आणि आपल्याला आता जेलमधलं सीन दाखवलेला आहे. आता जेलमध्ये ना नागराज जेवायला घेऊन येत असतो. आता त्याच्या ताटातली जी एक चपाती असते तर तो तिथला एक मोठा गुंड घेतो. नागराज म्हणत असतो, ए चपाती खाली ठेव चल. आणि महिपत पण जेवायला बसलेला असतो. नागराज म्हणतो, माझ्या ताटात हात घालायचा नाही, सांगितलं ना एकदा, चल ठेव इथं. तर तो आरोपी म्हणतो, तू काय स्वतःला राजा समजतोयस काय रे हां? एकदा काय 1000 वेळा तुझ्या ताटात हात घालीन मी, काय करशील तू? म्हणून आहे ना नागराज म्हणत असतो त्या आरोपीला, माझा नाद करायचं नाही म्हणून. तो आरोपी आता नागराजची कॉलर पकडतो आणि म्हणतो, माझा आलाय का रे तुला हां, माझा आलाय का? आणि तो ना खूप मोठा गुंड असतो हां. तो म्हणत असतो की मी 7 मर्डर करून आतमध्ये आलोय, समजलं का? इतका मोठा आरोपी असतो. आणि म्हणतो की तुझा गेम करायला ना मला वेळ लागणार नाही. नागराज म्हणतो, चल रे चल, चल, मला नाही बोलायचं तुझ्याशी म्हणून. आता तो आरोपी अक्षरशः या नागराची कॉलर पकडतो आणि तिला भिंतीतच खेचतो ना, आणि त्याचा ना गळा दाबत असतो. आणि नागराज जोरजोरात ओरडत असतो, सोड सोड मला म्हणून. आता महिपत तिथेच बसून जेवत असतो हां. पण महिपत फक्त बघतो पण काही बोलत नाही. नागराज ओरडायला लागते, महिपत बघ नाही इकडे, अरे हा मला कसा करतोय, तू दाखवून दे बरं सगळ्याला. आपण दोघं जण एक असलो ना की आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही, दाखवून दे, उठ उठ. आणि महिपत आरामात जेवत बसलेला असतो. आता तो गुंड म्हणतो, म्हणजे आरोपी गुंड आहे ना, तर तो म्हणतो, कोण महिपत? मी नाही ओळखत कुठल्या महिपत बिपतला, समजलं का? आणि नागराज आता कळवळत असतो की सोड माझा गळा. आणि म्हणत असतो की महिपत तुला ऐकायला येत नाही का? आता इकडे महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ तुम्ही कशाला भांडण करताय? हे बघा तुम्हाला चपाती हवी असेल तर तुम्ही माझ्या ताटातली घ्या ना आणि संपवा ना तो विषय. असा महिपत फारच असभ्यपणे बोलत असतो हां. नागराज म्हणतो, अरे हा माझ्यावर हात उचलतोय आणि तू काहीच करणार नाही आहेस का? उठ पटकन उठ. आता तो आरोपी गुंड खूप जोरजोरात हसायला लागतो ना, इतका हसत असतो की बस. आता प्रेक्षकांना हा सीन का दाखवता येत नाही हे तर काही कळत नाहीये. आता पुन्हा आपण पाहतो इकडे अर्जुन आणि अश्विन दोघं जण सुद्धा ना, अश्विन या प्रियाला चांगलं उत्तर देतो आणि आता डायनिंग टेबलकडे जातो. आता कल्पनाताई हात पुढे करून, ये बाळा ये असं म्हणत असतात, कारण त्यांना खरंच खूप वाईट वाटत असतं. कल्पनाताई अगदी माईने अश्विनच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत असतात, कारण त्यांना त्यांच्या मुलाचं ना खूप काळजी वाटत असते म्हणून. आता आपण पाहतोय की पुढे अश्विन म्हणायला लागतो की मम्मा, डॅड, अस्मिताई, मी सगळ्यांना म्हणतो की सॉरी म्हणून हां. आता सॉरी म्हणल्यानंतर सगळ्यांना खूप वाईट वाटत असतो आणि म्हणतो की तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून सॉरी हां. प्रतापरावांना तर आनंद व्हायला लागलेला असतो की आता अश्विन सुधारतोय म्हणून. अश्विन म्हणतो, आई वडील जे जे सांगतात ते मुलाच्या भल्यासाठी सांगतात हे मला कळायला हवं होतं, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून. आणि पुढे म्हणतो की अस्मिताईला तर तन्वीच्या वागण्याचा अनुभव होता, पण त्या अनुभवातून सुद्धा मी शहाणा नाही झालो म्हणून. अश्विन आता सगळ्यांच्या समोर हे प्रॉमिस करतो आणि म्हणतो की मी ना तुम्हाला आता प्रॉमिस करतोय, मी यापुढे ना मी अशी चूक नाही होणार माझ्याकडून म्हणून. आणि प्रतापरावांना बरं वाटत असतं. अश्विन म्हणतो की तन्वी माझ्या हातापाया पडली, तिने माझी 1000 वेळा जरी माफी मागितली ना तरी मी आता तिला माफ करणार नाही. हे ऐकून तर प्रियाला धक्काच बसतो आणि सगळेजण आता प्रियाकडे बघायला लागतात. पुन्हा जेलमधला सीन दाखवला आहे. तो आरोपी गुंड नागराजचा गळा आणखीन भिंतीत दाबतो आणि म्हणतो, काय म्हणाला होतास तू? तुम्ही दोघं जण एकत्र आले तर कुणीही तुमच्या केसांना धक्का नाही लावू शकत. अरे मी तुझ्या कमरेत जरी लाद घातली ना तरी हा तुझा पपलो मित्र आहे ना, तर तो माझं काही वाईट करणार नाही. आणि नागराज म्हणत असतो, महिपत तुला ऐकू येत नाही का? हा काय बोलतोय तुला? अरे उठ की असं ओरडत असतो आणि उठ ना. पण महिपत काही बोलत नाही, मुकाट्याने आपला जेवत असतो. आता काय होतं की तो गुंड आहे ना तर तो येतो आणि महिपत जो शांतपणे जेवण करतोय तर येऊन आहे ना त्याच्यासुद्धा एक थोबाडीत देतो. आता महिपतने काहीच
केलेलं नसतं हां. तरी तो गुंड येतो आणि उगाचच महिपतच्या थोबाडीत देतो. आता नागराजला वाटतं की आता महिपत नक्कीच पेटून उठणार आणि तो आरोपी गुंड जोरजोरात हसायला लागतो महिपतला मारून. तरीही महिपत आज शांतच दाखवलं आहे. यामध्ये सुद्धा नक्की या महिपतचा काहीतरी प्लॅनच असणार आहे म्हणून. आणि आता तो गुंड आहे तो नागराच्या ताटातली आणखीन एक चपाती सुद्धा घेऊन जातो. आता बघा आता महिपत उठतो, त्याचं ताट त्या बेंचवर ठेवतो आणि त्या आरोपी गुंडाच्या पाठीमागे जातो. की नागराजला आनंद वाटायला लागतो, म्हणजे आता हा महिपत त्या गुंडाला नक्कीच मारणार म्हणून. आणि जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो, बघ आता तू मेलास हां, आता तू मेला, आता माझा मित्र महिपत आलाय, आता तू मेला म्हणून इतका नागराज विचित्र पद्धतीने हसत असतो ना. आणि त्या गुंडालाच घाबरायला लागतो. तर महिपत त्याच्या विरुद्धच करतो, हात जोडतो आणि म्हणतो महिपत म्हणतो भांडण तंटा करून काही मिळणार नाहीये. आणि म्हणतो तुमचं जर का समाधान नसेल ना झालं तर हे बघा माझ्या दुसऱ्या गालात सुद्धा तुम्ही मारा म्हणून स्वतःचा दुसरा गाल पुढे करतो. आणि म्हणतो की पण मला ना शांतपणे जेवू द्यात हां दादा म्हणून त्या आरोपीलाच म्हणायला लागतो. आणि तुम्ही पण शांतपणे जेवा आणि मलाही शांतपणे जेवू द्या. आता तो आरोपी गुंड आणि तिचे सहकारी सगळेजण हसायला लागतात ना. इतक्यातच तिथे कॉन्स्टेबल येतात. नागराजला तर कळतच नाही आज महिपतला काय झालंय ते. कॉन्स्टेबल ओरडायला लागतो आणि म्हणतो काय झालंय हे, कशाचा आरडाओरडा करताय, चला आपापल्या जागेला जाऊन बसा म्हणून. आणि पुन्हा आता महिपत जाऊन पुन्हा जेवायला लागतो. आज महिपतला इतकं शांत बघितल्यानंतर हा नागराज म्हणतोय आज ह्या महिपतला काय झाले, एवढा शांत बसला. आणि नुसताच शांत नाही बसला त्याचा मार खाऊन, तर त्याला म्हणतोय की दुसऱ्या माझ्या खाली लागाव म्हणून. अरे काय हे नक्की काय हो घडलं आता म्हणून त्याला आश्चर्य वाटत असतात. आपण पुन्हा पाहतोय की घरचा सीन सायली इकडे म्हणत असते की अश्विन भाऊजी सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की तुम्ही नाही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नये म्हणून. आणि अश्विन अक्षरशः सायलीच्या समोर खाली मान घालून उभा असतो आणि म्हणतो की सायली वहिनी मी तर ना तुझ्याशी तर ना मी सगळ्यात जास्त वाईट वागलो ग. असा अश्विनला आता खूप पश्चाताप वाटत असतो. अश्विन म्हणतो सायलीला की मी आता तुझी कुठल्या तोंडाने माफी मागू ना हेच मला कळत नाहीये. आणि प्रिया दारात उभारून सगळं बघत असते. अश्विन म्हणतो मी तन्वीचं ऐकून तुला नको ते आजपर्यंत बोललो. आणि पुढे म्हणतो की दरवर्षी मी तुझ्याकडून राखी बांधून घेत होतो, पण जेव्हापासून ही तन्वी आली ना तेव्हापासून काहीच करत नाही ना. मी राखी बांधून घेतो ना भाऊबीजेला ओवाळून घेत होतो. मला ना खरंच या सगळ्याचा खूप पश्चाताप होतो आणि मी हे सगळं या मुलीमुळे करत होतो. आणि अश्विनला खरंच खूप पश्चाताप व्हायला लागलेला असतो. अश्विन म्हणतो मी तुम्हा दोघांचा एवढा राग केला तरी तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करत होतात, तुम्ही किती माझ्यासाठी प्रयत्न केले म्हणून अश्विनला पश्चाताप होऊन अश्विन आता हात जोडतो आणि सायलीच्या समोर म्हणतो की खरंच सॉरी, खरंच मला माफ करा तुम्ही दोघं म्हणून अश्विन पुन्हा रडायला लागतो. इकडे प्रियाला वाईट वाटत असतं ना. सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो तुम्ही काय बोलताय, असं नका बोलत तुम्ही. आणि म्हणते की माझ्यावरती तुम्ही भावासारखं प्रेम करताना मग भावासारखं चिडण्याचा सुद्धा अधिकार आहेच ना तुम्हाला, त्यात एवढं काय झालं असं सायली अश्विनला समजावून सांगते. प्रतापरावना खूप अभिमान वाटत असतो हा सायलीचा. सायली म्हणते आणि मुळामध्ये या सगळ्यात तुमची काय चूक आहे सांगा बरं मला. ही सगळी चूक तर याच्यामध्ये प्रियाची आहे. आणि प्रिया जेव्हा आपल्या जाळ्यामध्ये एखाद्याला अडकवण्याचा प्रयत्न करते ना तेव्हा ती किती गोड बोलू शकते ना हे माहिती आहे मला. त्यामुळे मला प्रियाच्या स्वभावाचा अंदाजच आहे. आणि प्रिया रागारागाने आता सायलीकडे बघायला लागते. अर्जुन म्हणतो अश्विन तू तुझ्या बायकोवरती अगदी मनापासून प्रेम केलंच पण ती तुझ्या प्रेमाची कदर करू शकली नाही. अर्जुन सुद्धा प्रियाकडे बघून रागाने बोलायला लागतो आणि म्हणतो या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. अश्विन म्हणतो मी तुझा धाकटा भाऊ असून सुद्धा मी तुझा कधीच आदर केला नाही, पण तू मला जागा करण्याचे प्रयत्न कधीच सोडले नाहीत दादा असं अश्विन म्हणायला लागतो. अस्मिताला हे सगळं खूप छान वाटत असतं. हां अश्विन म्हणतो माझा मूर्खपणा तू कधीच तुझ्या मनाला लावून घेतला नाहीस. आणि अश्विन आता आणखीन म्हणायला लागतो की थँक्यू सो मच दादा म्हणून. अर्जुन म्हणतो हे बघ तुला आता सगळं समजलं आहे ना, मग आता तू ना तिच्यासाठी अजिबात वीक होऊ नको, स्ट्रॉंग बन. आता प्रतापराव म्हणायला लागतात की अश्विन ती मुलगी आता सुद्धा ना दाराबाहेर उभी राहून परत आत येण्याचा प्रयत्न करते. आणि हे बघ तू जर का तिला माफ केलं आणि परत तुझ्या आयुष्यात जागा दिलीस ना तर आम्ही तिला बाहेर नाही ठेवू शकणार. आणि प्रतापरावांचं बोलणंही बरोबर असतं. अश्विन म्हणतो डॅड ही भीती तुम्ही आता तुमच्या मनातनं कायम काढून टाका, असं परत कधीच होणार नाही आहे. मी आता तन्वीला कधीच माफ करणार नाही असं अश्विन म्हणत असतो. एक वेळ तुम्ही सगळे तिला माफ कराल पण मी तिला कधीच माफ करणार नाही असं अश्विन इतकं ठणकावून सांगतो ना प्रियाच्या समोर सगळ्यांना. त्यामुळे ना सगळ्यांना घरात त्यांना खूप आनंद होतो. आणि प्रियाची ना होती तेवढी सुद्धा होप निघून गेलेली असते. अस्मिता म्हणते अश्विन तो उशिरा का होईना पण तुला शांतपण आलं ना आणि हेच आपल्यासाठी खूप आहे म्हणून. आता कल्पना
कल्पनाताई म्हणतात की अश्विन आता डोळ्यामध्ये अजिबात पाणी आणायचं नाही हां. अश्विन म्हणतो की नाही आणणार म्हणून. आणि आता अश्विन पुढे म्हणतो की मम्मा अगं डोळ्यातून पाणी, अगं कशाबद्दल पाणी आणायचं आता डोळ्यातून. आणि म्हणतो की अगं मगाशी दादानी मला एका शिया ब्रेडचं लिपित सँडविच खायला दिलं आणि काय. आणि आता अर्जुन म्हणतो अगं मी एकतर, अश्विन म्हणतो एकतर काय एकतर, आणि त्यांनी ना माझं अजिबात पोट भरलेलं नाही आहे आणि आता मी मस्तपैकी वरण भात खाणार आहे, मिळेल का मला. आता लगेच सायली म्हणते हो मिळेल ना, लगेच बसा म्हणून आहे ना. कल्पनाताई आता अश्विनला बसवतात आणि विमल म्हणते की मी घेऊन येते हा, म्हणून आता अश्विनला जेवायला ताट वाढतात. आपण पाहतोय की आता अश्विनला असं या कल्पनाताई आहेत ना तर ते स्वतःच्या हाताने घास भरवतात. आता सायली म्हणते आई तुम्ही सुद्धा आता बसा ना जेवायला म्हणून. आता लगेचच कल्पनाताई म्हणतात हो मी बसते आणि अश्विनला म्हणतात बाळा पोटभर जेव हां. आणि आता हे सगळं ना प्रिया दरवाजामध्ये उभारून पाहत असते आणि म्हणते अरे ही काय मिस्त्री आहे, त्या बिंडोक अश्विनच्या जीवावर तर माझं सगळं काही चालू होतं आणि आता हात जर का फिरला तर मी परत घरात शिरणार कशी, म्हणून लागते ना विचार करायला. इकडे अस्मिता म्हणते चला आता तन्वी नावाच्या चिखलातून अश्विनची सुटका झाली कायमस्वरूपीची म्हणून. आणि आता अश्विन सुद्धा मान ठलवतो की हो म्हणून. आता सायली बाहेर या प्रियाकडे बघते आणि म्हणायला लागते की ही तर चिखलाची दलदल आहे आणि ती या दलदलीचं नाव तन्वी नाही आहे आणि हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल सगळ्यांना, असंही सायली म्हणते. आता आपण पाहतोय पुढचा सीन तो म्हणजे सचिनचा आणि त्या वकिलाचा. सचिन म्हणत असतो चला आता आपलं पहिले हिअरिंग तर चांगलं झालं, तुम्ही अगदीच चांगलं काम करत नाही अशातला काही भाग नाही आहे हां. नाहीच, फक्त शिकरेंना जेलमधून बाहेर कसं काढायचं ते फक्त बघा. वकील म्हणतो की हो शिकरेंना मी बाहेर काढणारच आहे, पण माझी मुलगी तिला ताप आला होता ना तर ती ठीक आहे ना, तुम्ही डॉक्टरांना दाखवलं होतंच ना. सचिन म्हणतो ऑफकोर्स मी स्वतःहून डॉक्टरांना घेऊन गेलो होतं तिच्याकडे आणि तो डॉक्टर दिवसातून 2दा व्हिजिट करतोय तिला. वकील म्हणतात की बरी ना तिचा ताप तर कमी झालाय ना. सचिन म्हणतो अहो नका काळजी करूच, तुमची मुलगी अगदी व्यवस्थित आहे. आणि पुढे म्हणतो सचिन की हे बघा शिकरे ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा तुमची मुलगी परत तुमच्या घरी जाईल म्हणून. आता तो वकील बरं म्हणतो, पण बघा हां पुढे आता एक इन्स्पेक्टर येतो हां आणि आता त्या गाडीमध्ये येतो. आता हा वकील आहे ना नक्की मोबाईलवरती ना काहीतरी करत असतो, पण काय ते आपल्याला दाखवलेलं नाही आहे. आता एक इन्स्पेक्टर येतो आणि आता दरवाजाची काच वाजवतो. आता लगेच सचिन घाबरल्याचं नाटक करतो. ते इन्स्पेक्टर म्हणतो काय झालं, गाडी अशी इथे का थांबवली आहे. सचिन म्हणतो काही नाही आम्ही निघतोय चा. लगेच वकील पलटतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब या वकील या माणसाने ना माझ्या मुलीला किडनॅप केलं आहे. मी स्वतः एक वकील आहे, पण हा व्यक्ती शिकरेला बाहेर सोडवण्यासाठी ना मला प्रेशराईज करतोय आणि याने तुम्ही ना याला पहिल्यांदा अटक करा, याने माझ्या मुलीला किडनॅप केलं आहे. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो या माणसाने तुमच्या मुलीला किडनॅप केलं आहे. लगेच सचिन म्हणतो देशमाने अहो लगेच कशाला तोंड उघडलं. तर देशमाने वकील म्हणतोय तुला ना मी जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही, माझ्या मुलीचे हाल केलेच ना तू. सचिन म्हणतो अरे काय गरज होती सांगायची, आणि म्हणतो की अरे मला नाही जायचं जेलमध्ये म्हणून सचिन आरडाओरडी करायला लागतो. वकील म्हणतो इन्स्पेक्टर अरेस्ट करा याला म्हणून गाडीचा दरवाजा उघडायला लागतो. तर तो पोलीस पुन्हा गाडीचा दरवाजा बंद करतो आणि आता हसायला लागतो. आता इन्स्पेक्टर हसतो की लगेच सचिन पण जोरात हसायला लागतो. त्यावेळेस वकिलाच्या लक्षात येतं की अरे ही तर सगळी मिली भगत आहे म्हणून. आणि वकील इतका घाबरतो ना की बस. सचिन म्हणतो अरे काय मिस्टर देशमाने अहो इतकी मोठी वकील आहात ना तुम्ही, आणि तरीही तुमचा एकदम तुम्ही तुमचा मेंदू वापरतच नाही आहे का. अहो इन्स्पेक्टर हे इन्स्पेक्टर जेव्हा गाडीजवळ आले तेव्हाच तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना की हा इन्स्पेक्टर म्हणजे माझा माणूस आहे, पण तुम्हाला समजतच नाही आहे. आणि पुढे सचिन म्हणतो आणि या सगळ्याचा तुमच्या मुलीवर आता काय परिणाम होईल हे समजते ना तुम्हाला. आणि तो इन्स्पेक्टर सुद्धा ना सचिनला मॅनेज झालेला असतो. आता वकील म्हणायला लागतो नाही माझी चूक झाली, मी सोडेन ना शिकरेंना सोडेन परत मी अशी चूक करणार नाही असं तो वकील म्हणायला लागतो. आणि आपण आता पाहतोय की लगेचच पुढचं सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे फाईल पाहत असतो त्यावेळेस सायली तिथे येते आणि म्हणते की हो आता शांता मावशीच्या खुनाची फाईल फार बघत बसू नका, बरं चला आता झोपा. अर्जुन म्हणतो झालं फक्त 10-15 मिनटंच उरलेत म्हणून. इतके तर चैतन्याचा फोन येतो. अर्जुन म्हणते अरे हा चैतन्याचा फोन, तर स्पीकरवर ठेवला जातो. आता चैतन्य म्हणतो अर्जुन मी आणि इन्स्पेक्टर सावंत तिथे शांता मावशीच्या घराबाहेर ना चौकशी करण्यासाठी आलो होतो, तर इथे आल्यानंतर आम्हाला असं कळलं की संतोष शांता मावशीच्या घरावरती ना कायमस्वरूपीच लक्ष ठेवून होता. अर्जुन म्हणतो की वाट, तर चैतन्य म्हणतो हो आम्ही त्या आजूबाजूला चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की आम्हाला असं कळालं ना की बहुतेक या संतोषला ना शांतामावशीवर लक्ष ठेवण्याचे पैसे मिळत होते म्हणून. आता हे सायली म्हणते म्हणजे प्रियाच बहुतेक पैसे देत असणार. अर्जुन म्हणतो बरं मला एक गोष्ट सांगा की संतोषच्या फॅमिलीबद्दल काही समजलं का. चैतन्य म्हणतो हो त्याच्या बायकोबद्दल समजलंय, ती त्याच्यापासून वेगळं राहते, इथेच पनवेलमध्येच राहते ती, आम्हाला तिचा ॲड्रेस पण मिळालेला आहे. सावंत म्हणतात संतोषच्या
संतोषच्या बायकोला तो चोऱ्यामाऱ्या करतो हे तिला समजलं होतं, त्यामुळे पोलिसांचा त्रास होणे म्हणून ती त्याच्यापासून वेगळं राहत होते. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, आता या इन्फॉर्मेशनचा ना आपल्याला नक्की उपयोग होईल. चैतन्य तू एक काम कर, आता त्याच्या बायकोचा पत्ता खरा आहे की नाही ना हे कन्फर्म कर. चैतन्य म्हणतो हो लगेचच कन्फर्म करतो आणि तुला लगेचच कळवतो. अर्जुन पुढे म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत संतचं ना पूर्ण कॉल रेकॉर्ड चेक करा, त्याने आपल्याला कळेल की तो प्रियासोबत किती कॉन्टॅक्टमध्ये होता. ते सावंत म्हणतात की ओके सर करतो. आणि आता सगळेजण बाय म्हणून फोन ठेवतात. आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की आपण आता एकदा संतोषच्या बायकोपर्यंत पोहोचलो ना की संतोषला आपल्याला लगेचच बोलतं करता येईल आणि लेट्स होप फॉर द बेस्ट असं अर्जुन म्हणतो. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणखीन खूप सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये ना एका बाईचा फोन आलेला असतो. आता ती बाई म्हणजे नूपूरची वहिनीच असते, म्हणजेच ही सायलीच्या आता आणखीन 2 मैत्रिणी येणार आहेत ना तर तिची. आणि ती फोन करते प्रियाला. प्रिया म्हणते एवढ्या रात्री का मला फोन केला, तर ती सांगते की मला असाच एक काढा हवा आहे म्हणून. प्रिया म्हणते आज ना मी तुला अशा एका जालेम काढ्याची रेसिपी सांगते की मग असा काढा ना मी पूर्ण जेल दिला होता आणि त्यावेळेस आहे ना या म्हातारीला जाम उलट्या झाल्या होत्या आणि गरगरायला लागलं होतं. आणि नूपूर हे सगळं ना शूट करून घेत असते. आणि नूपूर आता सायलीला फोन करते आणि त्याला सांगते सायली आज प्रियाचा आमच्या लीला वहिनीला आत्ताच फोन आलेला होता आणि आता घडलेला प्रकार सगळा सायलीला सांगते. सायली म्हणते बरं झालं आपण आपण हे सगळं आता एक प्लॅन करणारच होतो, त्याच्यामध्ये एकीला दुसरी आता एकमेची मदतच होईल. आणि आपण पाहतोय की इकडे लगेचच सायली तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला फोन लावते, तिला म्हणजे गिरिजाला. आणि गिरिजा म्हणते सायली ताई आपण आता प्रियाला असा आपण धडा शिकवू ना की ती ना ती आयुष्यभर लक्षात ठेवेल म्हणून. आणि आता आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये आता नूपूर आणि गिरिजा दोघीजणी सुद्धा आता प्रियाचा पुढचा जो प्लॅन आहे ना तर तो उद्ध्वस्त करायला येत असतात. पहिल्या प्लॅनमध्ये ईश्वरी आणि काव्या आल्या होत्या, तर आता नूपूर आणि गिरिजा येणार आहे. तर उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.